नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अश्विन डॉक्टर आणि बाकीचे डॉक्टर सायलीला लगेच रक्ताची जे इंजेक्शन देऊन रक्त चालू करतात आणि सायलीला ते रक्त मिळाल्यानंतर सायलीच्या जीवावरचा धोका टळतो आणि सायलीने दीर्घ असा श्वास घेतल्याने डॉक्टरांच्या जीवात जीव येतो आणि लगेच अश्विन म्हणतो की आता ही गुड न्यूज मला बाहेर सांगायलाच हवी। म्हणून अश्विन आणि डॉक्टर हे सर्वजण बाहेर येतात तर अश्विन खुश घरातील सर्वांना सांगतो की आता सायली वहिनीच्या जीवाचा धोका टळलेला आहे आणि आता सायली वहिनी लवकरच रिकवर सुद्धा होईल आणि तिच्या तब्येतीत सुद्धा लगेच सुधारणा होईल। ते ऐकून कल्पना आणि घरातील इतर सर्वांना मात्र खूप आनंद होतो। प्रियाचा मात्र हा खूप असा धक्का बसल्यासारखा चेहरा होतो। कल्पना देवाला हात जोडते आणि हे सर्व त्या बाईमुळे शक्य झाले असे म्हणते। तेव्हा रविराज म्हणतो की हो, हे सर्व त्या बाईमुळेच शक्य झाले आणि आजकालच्या या जगामध्ये कोणी कोणाला इतके उपकार करत नाही। त्या बाईने ब्लड दिले म्हणूनच हे शक्य झाले। डॉक्टर म्हणतात की हो, त्या बाईने जर वेळेत ब्लड दिले नसते तर परिस्थिती सुद्धा आमच्या हाताबाहेर गेली होती। प्रिया मात्र मनात म्हणत असते की आता ज्याची भीती होती तेच घडले। आता जर ती सायली शुद्धीवर आली तर काय होणार सांगता येत नाही। कल्पना म्हणते की अहो डॉक्टर, आम्ही त्या बाईला भेटू शकतो का? रविराज म्हणतो की हो, त्या बाईचे आम्हाला आभार मानायचे। तर डॉक्टर नर्सला म्हणतात की त्यावर आहे आणि तुम्ही यांना तिकडे घेऊन जा। तर नर्स त्या सर्वांना घेऊन तिकडे प्रतिमाच्या रूममध्ये येत असते आणि इकडे प्रतिमाचं सर्व काही हे झालेले असते म्हणून ती चहा घेतल्यानंतर आपली पिशवी घेते आणि तेथून ती रूमच्या बाहेर पडते। ती सुद्धा इकडे येत असते आणि शेवटी सर्वजण हे अगदी प्रतिमाजवळून इकडे प्रतिमाच्या रूममध्ये येतात तर तेथे कोणीच नसते। तेव्हा कल्पना म्हणते की अहो नर्स, येथे तर कोणीच नाही, कुठे गेल्या त्या बाई? तेव्हा नर्स म्हणते की अहो त्या येतेच होत्या, मी त्यांना सांगून गेले होते की मला येऊपर्यंत कुठेही जाऊ नका। तर आता प्रथम म्हणत असतो की इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना कुठे शोधायचे? तर रविराजला तेथे प्रतिमा असल्याचा भास होत असतो। तर रविराज म्हणत असते की मला काहीतरी येथे वेगळेच वाटते। कल्पना म्हणते की भाऊजी काय झाले, तुम्ही इतके अस्वस्थ का आहात? तर रविराज हा सांगू लागतो तर प्रताप हा रविराजला आधार देतो। तर लगेच प्रिया म्हणत असते की ह्या किल्लेदारला नुसते वेड लागले आणि काहीतरी हा बरचळतच असतो। त्यानंतर इकडे प्रतिमा ही सायलीच्या रूममध्ये येते आणि सायली ही बेशुद्ध असते। तर प्रतिमा म्हणते की मला या मुलीबद्दल वेगळेच का वाटते। तेव्हा मात्र लगेच प्रतिमा ही लगेच सायलीजवळ येते आणि सायलीच्या डोक्यावरून प्रेमाचा तो हात फिरवते आणि जसा हात फिरवला तसतशी सायली शुद्धीवर येत असते आणि आई असे म्हणू लागते। तर सायलीला तो चेहरा दिसत असतो, तो अंधुक दिसत असतो। तर प्रतिमा ही घाबरते आणि तेथून ती प्रेमाने हात फिरून तिथून जायला निघते तर सायली आई आई असे करतच असते। तेव्हा मात्र प्रतिमा बाहेर येते। त्यानंतर इकडे कल्पना अर्जुनला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते पण अर्जुन काही फोन घेत नसतो म्हणून कल्पना टेन्शनमध्ये येते आणि कल्पना, कुसुम, प्रिया यांचे तोंड हे समोरून ओळखलेले असते आणि प्रतिमा ही सायलीच्या रूममधून बाहेर निघते आणि इकडे ती तोंड वळून सुद्धा जाते। तिचे सुद्धा लक्ष समोर जात नाही आणि यांचे सुद्धा लक्ष मागे जात नाही। त्यानंतर सायली शुद्धीवर आलेली असते आणि नर्स बघते। नर्स लगेच धावतच डॉक्टर डॉक्टर करून बाहेर येते। तर कल्पना आणि घरातील सर्वजण म्हणतात की अहो काय झाले, तुम्ही इतक्या का अशा पळतात? तर नर्स सांगतात की तुमची पेशंट। तर प्रिया म्हणते की मेली मेली असे मनात म्हणत असते, असे सांग। तर लगेच नर्स सांगते की अहो तुमचं पेशंट हे शुद्धीवर आले। ते ऐकून खूप सर्वांना आनंद होतो। कल्पना आणि कुसुम एकमेकींना प्रेमाने मिठी मारतात। अश्विन आणि डॉक्टर सुद्धा धावत येतात, नर्सला विचारतात की काय झाले। नर्स सांगतात की सायली सुभेदार ह्या शुद्धीवर आल्यात। तर लगेच डॉक्टरांना सुद्धा खूप आनंद होतो आणि अश्विनला सुद्धा। तर अश्विन म्हणत असतं की आता आम्ही अगोदर चेक करतो आणि डॉक्टर म्हणतात की मग तुम्ही त्यांना भेटू शकतात। तर लगेच अश्विन म्हणतो की अरे आता आपला दादा कुठे, त्याला ही गुड न्यूज कळायलाच हवी। तेव्हा चैतन्य म्हणतो की हो नक्की, त्याला ही खुशखबरी कळायला हवी। म्हणून चैतन्य हा अर्जुनकडे धावतच जातो। कल्पना खुश होऊन म्हणते की खरंच आपल्या सायलीवर देवाची कृपा आहे आणि म्हणतात ना, जो कुणी कधीच कुणाचं वाईट करीत नाही, देव सुद्धा त्याचं चांगलेच करत असतो।
कुसुम आणि कल्पना देवाला हात जोडून कुसुम म्हणते की देवा, शेवटी तू आहे हे तू दाखवूनच दिले. तर प्रिया म्हणते की माझ्या बाबांनी सायलीसाठी जे काही केले ना, त्यामुळे माणुसकी आहे हे सुद्धा बाबांनी सुद्धा दाखवून दिले. प्रिया मनात म्हणत असते की ही सायली शुद्धीवरच का आली असेल, मेली असती तर बरे झाले असते. त्यानंतर इकडे चैतन्य धावतच येतो आणि अर्जुन आपली सायली शुद्धीवर आली अशी खुशखबरी तो अर्जुनला देतो. ते ऐकून अर्जुनला मात्र खूप आनंद होतो आणि लगेच चैतन्य सांगू लागतो की अरे, कुठली तरी एक बाई आली होती आणि तिने आपल्या सायलीला योग्य वेळात रक्त दिले म्हणून सायली शुद्धीवर आली. तर लगेच अर्जुन देवाला हात जोडतो आणि लगेच सायली आणि अर्जुन आणि चैतन्य तिकडे जायला निघतात. त्यानंतर इकडे नागराज आणि सुमन हे हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि पेशंट कुठे असेल हे शोधत असतात. त्याच वेळेस मात्र प्रतिमा ही अगदी जवळून जात असते आणि नागराजचा तिला धक्का लागतो. मात्र तिच्या तोंडावर ओढणी असते आणि नागराजचे मात्र काही तिच्याकडे लक्ष जात नाही. तेव्हा मात्र ती आपली खाली पडलेली पिशवी उचलते आणि नागराज सुमन पुढे येतात. तर त्यांचे सुद्धा लक्ष प्रतिमाकडे जात नाही. त्यानंतर इकडे अर्जुन आणि चैतन्य धावत येतात. तर नर्स सांगतात की मिस सायली यांना तिकडे दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करण्यात आलेले आहे. अर्जुन धावतच येतो. सर्वजण तेथे असतात. डॉक्टर आणि अश्विन सुद्धा तेथेच असतात. तर अर्जुन म्हणतो की डॉक्टर, आता सायली कशी आहे? डॉक्टर म्हणतात की तिच्या जीवावरचा आता धोका पूर्णपणे टळलेला आहे. अर्जुनला खूप आनंद होतो. कुसुम म्हणते की मग आता आम्ही तिला भेटू शकतो का? कल्पना म्हणते की अहो, अर्जुनची अवस्था बघा, त्याची अवस्था कशी झाली, म्हणून पहिला हक्क सायलीला भेटण्याचा अर्जुनचा आहे. चैतन्य सुद्धा म्हणतो की मावशी एकदम योग्य बोलते की आज अर्जुनचे त्याचं सायलीवर खूप प्रेम आहे. मग आपल्या अर्जुन दादानेच अगोदर सायली वहिनीला भेटायला हवं. तर आपण नंतर भेटू असे चैतन्य खुश होऊन म्हणतो. तर अर्जुन खुश झालेला असतो. कल्पना डॉक्टरांना विचारते की आम्ही सायलीला घरी कधी घेऊन जाऊ शकतो. अश्विन म्हणत असतं की आपण डिस्चार्जची नंतर तयारी करू, कारण सायलीला अजून 2-3 दिवस तरी येथे आराम करावाच लागेल आणि ते डॉक्टर सुद्धा चांगले आहेत, त्यामुळे सायलीवर जास्त लक्ष हे राहील. त्यानंतर अर्जुन आतमध्ये येतो आणि सायलीबरोबर घातलेले सर्व क्षण त्याला आठवण होत असते आणि डोळ्यात मात्र सायलीविषयी खूप पाणी येत असते. सायली शुद्धीवर येते आणि बघते तर काय, अर्जुनच्या डोळ्यामध्ये खूप पाणी असते आणि सायली सुद्धा अर्जुनला बघून खूप खुश होते. तिला सुद्धा ते क्षण आठवतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अर्जुनने चक्क सायलीला आपल्या प्रेमाचे प्रपोज केलेले असते आणि मायेचा हात सायलीच्या डोक्यावर ठेवलेला असतो. तेव्हा आता सायलीच्या डोक्यावर तो हात ठेवलेला बघून सायलीला मात्र पूर्ण भूतकाळ आठवलेला असतो आणि सायली म्हणणार असते की अर्जुन सर, मीच तुमची तन्वी आहे. तेव्हा आता लगेच सत्याचा उलगडा होणार असतो. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.